नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सत्यभामा मसाल्याबाबत काही माहिती सांगावी वाटते। प्रत्येक मसाला हा सत्यभामामध्येच घरगुती पद्धतीने बनवला जातो। आज मी तुम्हाला अशाच एक मसाल्याबाबत सांगणार आहे। नॉनव्हेजमध्ये मटण हे प्रत्येक मराठी माणसाची आवडती डिश आहे। त्यासाठी मटण मसाला लागतो। तो मसाला सत्यभामामध्ये बनवला जातो आणि हा मटण मसाला नॉनव्हेज बनवण्यासाठी खूप चांगला आहे। त्यामध्ये धणे, काळी मिरी, बडीशेप, जिरे, सुंठ, आले, दालचिनी, मोहरी, चक्रफूल, चनाडाळ, तेजपत्ता, हिरवी वेलची, लवंग, कसुरी मेथी, पुदिन्याची सुकी पाने, सुक्या लसूण पाकळ्या आणि इतर मसाले पदार्थांपासून हा मटण मसाला बनवला जातो। असा हा आमचा सत्यभामा मटण मसाला। एकदा घेऊन तर बघा आणि आपल्या नॉनव्हेजमध्ये नक्की त्याचा वापर करा। हा मटण मसाला बिर्याणी, मटण रस्सा, मटण पुलाव, मटण फ्राई आणि इतर व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये पण वापर केला जातो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राइब, लाईक, कमेंट करायला विसरू नका। आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील। धन्यवाद।